आजच्या या सत्कार समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री शरदरावजी पवार ज्यांचा आपण आता सत्कार केला आहात ते आपले सुशील कुमार शिंदेजी, उपस्थित असलेले श्री बाळासाहेब थोरात, श्री जयंत पाटील आणि आपल्या या भागाचे नेहमीच मार्गदर्शक ठरलेले श्री विजय सिंग मोहिते पाटील दादा आणि आपल्या कार्यक्रमासाठी इथं मुद्दामून उपस्थित असलेले आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार सोनावणे, खासदार निलेश लंके, खासदार विशाल पाटील, खासदार प्रणिती शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार संजय देशमुख, खासदार भद्रे, खासदार सोनावणे, आमदार, सर्व उपस्थित आमदार आणि विशेष रणजितसिंग मोहिते पाटील आणि या कार्यक्रमासाठी आलेले या भव्य व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थाने हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, कारण सोलापूर, पुणे, नगर, सांगली, कोल्हापूर या सर्व भागातील आज मंडळी इथं उपस्थित आहेत. आणि गेल्या काही महिन्यापूर्वीच आपल्याला लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडून आलंय. महाविकास आघाडीचे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये खासदार निवडून आलेत आणि त्याची नोंद घेऊन आणि भविष्यामध्ये चांगलं काम करण्यासाठी आज आपण सर्व इथं उपस्थित आहोत असं मला म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण आजचा हा मेळावा यांचा वाढदिवसाचाच आहे असं नव्हे, तर सर्व समतावादी लोकांनी एकत्र येऊन फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन आज आपण इथं एकत्र आला आहात, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि विजयसिंग दादांचे संबंध आणि माझे तर जवळजवळ बरेच 45 वर्षापासूनचे आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण मी इथं त्यांचा विवाह झाला होता, लक्षभोजन झालं होतं, तेव्हा मी इथं उपस्थित होतो. मला वाटतं व्यासपीठावरील काही आणि मंडळी उपस्थित निश्चित असतील, पण त्यावेळेसपासून हा संबंध अलीकडच्या काळामध्ये तरी सुरू झालेला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. या भागामध्ये, सोलापूरच्या भागामध्ये सर्वांचाच व्यासपीठावरील जे सर्व मंडळी आहेत, विजयसिंग मोहिते पाटील असतील किंवा पवारसाहेब असतील, या सर्वांचं या जिल्ह्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे, सर्वांना त्याचा लाभ मिळालेला आहे. आणि एकत्रित पाहता आज इथं ज्या मोठ्या प्रमाणे लोक इथं उपस्थित आलेले आहेत, ही भविष्याची नांदी इथं आपल्याला दिसून येते. पण एक निश्चित आहे की सर्वांनी चांगलं काम करायचं आहे, चांगलं काम निश्चित होईल, यात काही प्रश्न नाही. कारण ते या सर्व उपस्थितांचे ते गुण आहेत की चांगलं काम करत राहावं, विकासाचे कामं करत राहावं, शिवाजी महाराजांचं कार्य लक्षात ठेवून आपण पुढे जावं. अशा ते ज्यांची इच्छा असते, ज्यांची इच्छाशक्ती असते तेच पुढे भविष्यात जातील, यात काही शंका नाही. आमचे
सहकारी मोहिते पाटील आपले संसदमध्ये माझ्याबरोबर नेहमी भेटत असतात, त्यांना या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त केले पाहिजे, कारण त्यांनी एवढा मोठा चांगला आजचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. आणि विशेष म्हणजे सर्वांना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर एका व्यासपीठावर एकत्र आणणं ही काही सोपी गोष्ट नाही. तर या सर्वांना एकत्र आणलं त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि एकंदरीतच आपल्याला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.